जय महाराष्ट्र। मी संदीप चौगुले, धाराशिवहून एक निघालेला शिवसैनिक रवींद्र गायकवाड सरांचा शिवसैनिक आहे मी। आम्ही मातोश्रीवरती जात असताना आम्हाला वाशी टोल नाक्यावर इथं अडवण्यात आलं आणि काही पोलिसांनी आम्हाला सरळ आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल आणि तुम्ही वापस जावा, नाही म्हणलं तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील। हे आम्ही काय गुन्हा केला आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी? आम्ही एक मातोश्रीवरती दाद मागण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जात आहोत। आमच्या रवी सरांची व्रता, आमच्या रवी सरांनी जे मराठवाड्यामध्ये जे शिवसेना स्थापन केली त्यांच्यासाठी आम्ही दाद मागण्यासाठी जात असताना आम्हाला पोलिसांनी रोखून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करत आहेत। आमच्या प्रत्येक गाडीला अडवण्यात आलेला आहे। ही हा कुठला न्याय? मी सर्वांना विचारतो, हा कुठला न्याय? मी उद्धव साहेबांना विचारतो, हा कुठला न्याय? आदित्य साहेबांना विचारतो, हा कुठला न्याय? खरं तर आम्हाला रवी सरांसाठी आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत, पण आम्हाला मातोश्रीपर्यंत येऊ द्या। आमचं एक वेळेस तुम्ही म्हणणं ऐकून घ्या, एवढीच आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र। मी संदीप चौगुले, धाराशिवहून एक निघालेला शिवसैनिक रवींद्र गायकवाड सरांचा शिवसैनिक आहे मी। आम्ही मातोश्रीवरती जात असताना आम्हाला वाशी टोल नाक्यावर इथं अडवण्यात आलं आणि काही पोलिसांनी आम्हाला सरळ आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल आणि तुम्ही वापस जावा, नाही म्हणलं तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील। हे आम्ही काय गुन्हा केला आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी? आम्ही एक मातोश्रीवरती दाद मागण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जात आहोत। आमच्या रवी सरांची व्रता, आमच्या रवी सरांनी जे मराठवाड्यामध्ये जे शिवसेना स्थापन केली त्यांच्यासाठी आम्ही दाद मागण्यासाठी जात असताना आम्हाला पोलिसांनी रोखून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करत आहेत। आमच्या प्रत्येक गाडीला अडवण्यात आलेला आहे। ही हा कुठला न्याय? मी सर्वांना विचारतो, हा कुठला न्याय? मी उद्धव साहेबांना विचारतो, हा कुठला न्याय? आदित्य साहेबांना विचारतो, हा कुठला न्याय? खरं तर आम्हाला रवी सरांसाठी आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत, पण आम्हाला मातोश्रीपर्यंत येऊ द्या। आमचं एक वेळेस तुम्ही म्हणणं ऐकून घ्या, एवढीच आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।